शौर्य पाटील या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यानंतर आज जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी खासदार विशाल पाटील पोहोचले आहेत। तिसऱ्या दिवशी सलग आंदोलन होते, 2 दिवस शाळेच्या पुढे केले, आज इथं होते आणि तुम्ही आंदोलनात आले। साहेब, हा शौर्य हा खरंच शौर्य असलेला पोरगा आहे। त्याच्या आई वडिलांनी जास्त शौर्य दाखवलेलं आहे। आज आमचा मुलगा गेला, पण आमचा मुलगा गेल्याच्या ह्या घटनेमुळे पुन्हा अशा मुलांना आत्महत्या करा लागू नये आणि शाळेच्या ह्या वागण्याला कुठेतरी लगाम लागली पाहिजे आणि कुठेतरी कायद्यात बदल झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी या सर्व पालक इथे आलेले आहेत, सगळे सामान्य लोक आलेली आहेत। आणि हे बघा, तुम्ही मीडियाने हा मुद्दा उचलून धरला, मी तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानतो। तुम्ही उचलला मुद्दा म्हणून त्या शाळेने किमान त्या 3-4 शिक्षकांना सस्पेंड तरी केलं, निलंबित तरी केलं। अहो, तुम्ही काय केलाच नसता तर अशीच घटना गेली असती आणि हा मुलगा मेला हे फक्त आमच्या घरच्यांच्या त्यांच्या घरच्यांसोडून कुणालाही कळलं नसतं। तुम्ही केलं म्हणून सस्पेन्शन झाली, पण तेवढ्यावर थांबून चालणार नाही। दिल्ली सरकारने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि ह्या एक समिती गठीत केलेली आहे, पोलिसांना पूर्ण मुभा दिलेली आहे, पण ह्याच्या शिक्षा झालीच पाहिजे। हा मुलगा जर काउन्सिलरला सांगत होता की बाबा मला भावना होत आहेत, मला इच्छा होती मी आत्महत्या करीन, आणि शाळेने सिरियसली घेतलं नाही, मग तुम्हाला काउन्सिलर नेमला कशाला? तो फक्त तांत्रिक गोष्ट पण कुणाला तरी शिपाई लावून बसवले का काउन्सिलर म्हणून? कुणाला बसवलं होतं? शिक्षक एवढे तुम्ही पगार घेता, एवढं तुम्ही शिक्षण घेऊन तिथं आलेलं आहे, मुलांशी कसं वागायचं? लहान मुलांना काय वागणूक द्यायची आहे? तुमचे वैयक्तिक घरचे इगोची मुशी ह्या मुलांवर घालून मुलं काय करणार आहेत? आणि मुलांच्या मित्रांनी मुलांनी स्वतः आत्महत्या पत्रात लिहिलेला आहे, शिक्षकांनी त्रास दिला तरी FIR दाखल झाली, ठीक आहे, अजूनही अटक झालेली नाही। तोच मुद्दा आहे, FIR सुसाईड नोटमध्ये शिक्षकांची थेटपणे नावं लिहिली आहेत, असं असताना अटक होत नाही, जवळपास 5 दिवस उलटलेत। दबाव आहे पोलिसांवरती असं वाटतं? हे पहा, ज्या ह्या मोठ्या संस्था आहेत ह्या पैशाच्या जोरावर खूप काही गोष्टी करत असतात आणि त्यामुळे निश्चित शासनाने लवकर विचार करावा की तुमच्या ही जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे ही पैशाच्या दबावाखाली आली तर नाही ना। हे जी मुलं आहेत ही मुलं सामान्य घरची आहेत आणि जी तिथं शिक्षक आहेत ते कदाचित चांगला पगार घेऊन आणि जी संस्था आहे त्याला स्वतःचं नाव वाचवण्यासाठी, स्वतःची आबरू वाचवण्यासाठी एक मुलगा गेला तरी चालेल अशी भावना घेतात। मध्ये तुम्ही जयपूरची घटना वाचली, 9 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली। अहो, तुम्ही कुठेतरी स्वतःचं इन्स्टिट्यूटचं नाव वाचवण्यासाठी असे किती आणि बळी देणार? हे एक सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे, सिस्टमिक प्रॉब्लेम आहे। आज हा मुलगा गेला, पुढे जाऊ नये यासाठी ऍक्शन घेतली पाहिजे, त्याशिवाय इतर शिक्षण संस्था शाने होणार नाहीत। अधिवेशन सुरू होतं 1 तारखेपासून, या अधिवेशनामध्ये तुम्ही मुद्दा मांडणार आहात। हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दा नाही, देशभरामध्ये हा मुद्दा पोहोचलेला आहे। देशातील खासदार एकत्र करून किंवा महाराष्ट्रातील खासदार एकत्र करून तुम्ही हा मुद्दा पार्लमेंटमध्ये उचलणार आहात। मध्येच सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, टेक्निकल एलिजिबिलिटी टेस्ट, जे शासकीय नोकरी शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी पुन्हा सुद्धा आपण पात्र आहेत की नाही हे बघण्यासाठी परीक्षा दिली पाहिजे, नाही तर तुम्हाला प्रमोशन होणार नाही, तुम्हाला नोकरीवर ठेवलं जाणार नाही। पण खासगी संस्थांना कुठली एलिजिबिलिटी टेस्ट आहे? ह्यांची एलिजिबिलिटी टेस्ट आहे का? सॉफ्ट स्किल टेस्ट आहे का? ह्यासाठी RTI राईट टू एज्युकेशन आहेत आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्यात बदल करावा लागणार का? इथले जे सचिव आहेत, ते जे मंत्री आहेत, त्यांची आम्ही भेट घेणार आणि सगळे महाराष्ट्राचे खासदार मिळून ह्या कायद्यात जो जरूर तो बदल, ही जी खासगी संस्था पळवाट काढतात ती पळवाट काढण्यात त्यांनी यशस्वी होऊ नयेत, ह्यासाठी जो घटनेत बदल करावा लागेल, त्या कायद्यात बदल करायला, तो बदल करण्यासाठी आम्ही येणाऱ्या संसदेत निश्चित पावलं उचलू। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे खासदार विशाल पाटील होते, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जे अधिवेशन या काळामध्ये येतंय त्या अधिवेशनामध्ये आम्ही आता हा मुद्दा मांडणार आहोत। जशा पद्धतीने TET शिक्षकांसाठी आहे तशी या खाजगी शाळांसाठी काही एलिजिबिलिटी टेस्ट आहे की नाही असा सवाल उपस्थित करत असतानाच या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील खासदारांना घेऊन शौर्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा प्रश्न उपस्थित करू अशी प्रतिक्रिया देखील खासदार विशाल पाटील यांनी TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।